खामगाव नांदुरा रस्त्यावरील MIDC सबस्टेशन बाहेर एका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून लिंबाचे पूर्ण वाढलेले झाड बेकायदेशीरपणे तोडल्याची घटना समोर आली आहे। वन विभागानं घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला असला तरी आता वरिष्ठ आणि राजकीय दबावामुळे अधिकारी आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप होत आहे। कागदोपत्री पुरावे असतानाही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्यानं पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। खामगाव नांदुरा मार्गावरील MIDC सबस्टेशन बाहेर परवानगीशिवाय झाडतोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। एका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून पूर्ण वाढलेले लिंबाचे झाड तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या घटनेत परिसरातील इतर झाडांचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। घटना समोर आल्यानंतर वन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पाहणी केली। यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत बेकायदेशीर वृक्षतोड आणि इतर झाडांचे झालेले नुकसान याबाबत पंचनामा करण्यात आला। या पंचनाम्यावर उपस्थित साक्षीदार, संबंधित पक्षकार आणि पत्रकारांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र या कारवाईनंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचा आरोप होत आहे। घटनास्थळी पंचनामा करूनही वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना आपली भूमिका बदलल्याचा आरोप करण्यात आला। तसंच राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही करण्यात येत आहे। विनापरवाना झाडतोड झाल्याचं पुरावे आणि स्वाक्षरीयुक्त पंचनामा उपलब्ध असतानाही संबंधितांवर कायदेशीर कारवाई का झाली नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणी MIDCचे सहाय्यक अभियंता सचिन फेरग आणि खामगावचे वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पवार यांची भूमिका जाणून घेण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पंचनाम्यानुसार तेथे एक अवैध झाड तोडून आलेले, तर आता चौकशी करून जी नियमानुसार कारवाई करता येईल ती ताबडतोब करण्यात येईल। सर, पंचनामा झालेला आहे, पंचनाम्यावर सर्व उल्लेख आहे, नेमकं काय घटना आहे पंचनाम्यामध्ये? पंचनाम्यामध्ये अवैध वृक्षतोड झालेली आहे असं त्यांनी सादर केलेलं आहे। हो का? किती दंड होऊ शकतो याच्यातून साधारणतः? नियमानुसार तपासणी करून ठरवण्यात येईल। सर, केस डायरीमध्ये वगैरे काही FIR होणार आहे याच्यामध्ये? जे झाडं आमच्या विद्युत वाहिनीवर पडण्याची शक्यता होती, जीर्ण झालेले झाडं आपण तोडलेले आहे। जीर्ण झालेले होते का झाडं पडत होते विद्युत वाहिनीवर। आपल्या मागे सबस्टेशन आहे, आपण मागे एकदा दाखवू शकता, सबस्टेशन आहे। सबस्टेशनच्या आमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वगैरेवर झाडं ते पडण्याची शक्यता होती आणि आज आपला स्टॅगरिंग डे असते सोमवारी, आपण ते झाडं तोडले, त्याच्यामुळे आपण ते झाडं छाटले। तर कुठलं परवानगीवर घेतलेलं आहे का वन विभागाची? नाही, हे आता इमर्जन्सीमध्ये आपल्याला झाडं तोडावं लागले। जे झाडं आता आपल्या फांद्या आपल्या लाईनला टेकत होत्या, ज्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होऊ शकत होता किंवा झाडांमध्ये करंट येऊ शकत होता, त्या फांद्या आपण तोडलेल्या आहेत। पण दारी जमीनदोस्त केलेले झाडे मोठे आपण एक झाड जे तुटलं होतं मधून, ते आपण वरून छाटलं तेव्हा ते खालून तुटल्यामुळे आपल्याला ते खालूनही काढलं आपण, त्याचं ते खालूनही त्याचा बुंदा आमच्या कंपाऊंड वॉलवर पडण्याची शक्यता होती। बाकी आपण झाडं बघत आहे ते आपण फक्त छाटलेले आहेत। ज्या डांगा आपल्याला धोकादायक वाटल्या होत्या त्या डांगा आपण छाटलेल्या आहेत।